सटाणा पोलिसांची मोठी कारवाई। इंस्टाग्रामवरून नोकरीचे आमिष दाखवत तरुणीची फसवणूक करणारा सायबर आरोपी उत्तराखंडमधून ताब्यात। सटाणा पोलिसांनी सायबर गुन्ह्याविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 1350 किलोमीटर दूर उत्तराखंडमधून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। सटाणा पोलीस स्टेशन हद्दीतील एका तरुणीला इंस्टाग्रामवरून जॉब वॅकन्सीची जाहिरात दाखवून नोकरीचे आमिष दाखवत तब्बल 30,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली होती। शिया भास्कर या नावाने बनावट इंस्टाग्राम प्रोफाइल तयार करून आरोपी अजीम अहमद राहणार गदरपूर उत्तराखंड याने तरुणीशी संपर्क साधला होता। आरोपीने नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तरुणीला तिच्या आत्याची कागदपत्रे वापरण्यास प्रवृत्त केले। दरम्यान आरोपीने वारंवार व्हिडिओ कॉल करून तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली। तरुणीने प्रतिसाद देणे बंद केल्यानंतर आरोपीने व्हिडिओ कॉलवरील स्क्रीनशॉट एडिट करून अश्लील फोटो तयार केले। हे फोटो तिच्या होणाऱ्या पतीसह नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी देण्यात आली। एवढंच नव्हे तर तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून तिची खासगी माहिती सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली। या गंभीर प्रकारानंतर सटाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस हवालदार योगेश शेवाळे आणि पोलीस शिपाई कदम यांच्या पथकाने उत्तराखंडमधील गदरपूर येथे जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेतले। आरोपीला सटाणा येथे आणण्यात आले असून त्याच्याकडून वापरण्यात आलेले इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सटाणा पोलीस करत आहेत। S9 टीव्ही न्यूज वृत्तसंकलन विभाग, मालेगाव। सटाणा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 232/2026 BNS कलम 318(4), 78, 79, 351(2), पोक्सो अधिनियम कलम 12, 14, 15 आणि IT ऍक्ट कलम 67 ब प्रमाणे दिनांक 22/5/2026 रोजी सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील पीडित महिला हीच आरोपी अजीम शकीर अली अहमद राहणार गदरपूर उत्तराखंड याने फॉरेवर कंपनीमध्ये नोकरीचे जॉब लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्याकडून पैसे घेऊन तिचे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल करून तिची बदनामी केलेली आहे। आणि सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी हा उत्तराखंड गदरपूर येथे असल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस हवालदार योगेश शेवाळे, पोलीस कॉन्स्टेबल समाधान कदम या टीमने मोठ्या शिताफीने उत्तर प्रदेश उत्तराखंड येथे गदरपूर येथे जाऊन आरोपीस ताब्यात घेतलेले आहे आणि सदर आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे। त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्याच्याकडून मोबाईल वगैरे हस्तगत करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही सुद्धा करीत आहोत। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।